गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आज आपण बघतोय ब्रशलेस डी सी मोटरचा रोटर कट सेक्शन रोटर व्ह्यू. तर हा जो आहे हा रोटर व्ह्यू आहे आपला BLDC मोटरचा. तर ह्या ठिकाणी बघू शकता हे परमनंट मॅग्नेट आहेत जे व्ही शेपमध्ये माउंट केलेले आहेत आणि अशा पद्धतीचा आपला रोटर आहे. ओके, हे बघा ह्या पद्धतीने तुम्ही ऑब्झर्व करू शकता. हा फिरतो आहे आपला. तर हे कशासाठी यूज केलं जातं? मोस्ट ऑफली जे परमनंट मॅग्नेट आहेत हे जे लॉसेस आहेत, ब्रश लॉसेस, नॉर्मल जे DC मोटर असतात त्यामध्ये रोटरला सप्लाय देण्यासाठी ब्रशचा यूज केला जातो. तर त्यामध्ये आयर्न लॉसेस प्लस मोस्ट ऑफली जो होतो तो ब्रश लॉस होतो. त्यामुळे तिथं स्पार्क होण्याची कंडिशन जरा जास्त असते. स्पार्क झाल्यावर हीट होतो, हीट झाल्यावर परत मोटरची इफिशियन्सी जी आहे ती परत डाऊन व्हायची शक्यता जास्त असते. त्यामुळे ना आपण इथं परमनंट मॅग्नेटचा यूज करतो. ह्या ठिकाणी बघू शकता व्ही शेपमध्ये परमनंट मॅग्नेट प्लेस केले आहेत. तर हे व्ही शेपमध्ये का प्लेस केलेले आहेत? कारण की व्ही शेपमध्ये जर प्लेस केलं तर त्यामध्ये होणारे जे फ्लक्स लॉसेस आहेत ते कमी होतात आणि जर फ्लक्स लॉसेस कमी झाले तर जी टॉर्क कॅपॅसिटी आहे मोटरची ती हाय होते. त्यामुळे न इन्क्लेशन किंवा हिली एरियामध्ये मोटरचा परफॉर्मन्स जास्त होतो. सायमल्टेनियसली इलेक्ट्रिकल व्हेकलचा पण परफॉर्मन्स काय होतो? वाढतो. यासाठी हे जे परमनंट मॅग्नेट आहेत हे व्ही शेपमध्ये प्लेस केलेले आहेत. नेक्स्ट पुढचे जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये आपण रोटर आणि स्टेटर हे दोन्हीसुद्धा एकमेकांना असेंबल कशा पद्धतीने केले जातात, कशा पद्धतीनं ते एकमेकाला कनेक्ट केले जातात, त्याला फॅन कसा जोडला जातो हे आपण बघणार आहे. थँक्यू.